हॅलो फ्रेंड्स, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन्स आर्य अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीने पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. प्रिव्हियस जे काही लेक्चर आहे तर त्यामध्ये आपण स्केलर्स आणि वेक्टर्स म्हणजे काय ते शिकलेलो आहोत. स्केलर्स म्हणजेच काय का अशा फिजिकल क्वांटिटीज का ज्या फिजिकल क्वांटिटीजसाठी फक्त मॅग्निट्यूडची गरज पडते, these quantities are called as scalars. आणि वेक्टर्स म्हणजे काय तर द फिजिकल क्वांटिटीज विच हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. अशा क्वांटिटीज का ज्या फिजिकल क्वांटिटीजला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन हे दोन्ही पण असतात, तर त्या क्वांटिटीजला आपण काय म्हणणार तर वेक्टर्स असे म्हणणार. आता यानंतर आपण डिफरंट टाइप्स ऑफ वेक्टर्स बघणार आहोत. टाइप्स ऑफ वेक्टर्स. टाइप्स ऑफ वेक्टर्स. तर त्यामध्ये झिरो वेक्टर असेल त्यालाच आपण काय म्हणतो तर नल वेक्टर असे म्हणतो. झिरो वेक्टर ऑर नल वेक्टर. सेकंड वन जो काय आहे तर तो आहे निगेटिव्ह वेक्टर. यालाच आपण अपोजिट वेक्टर असेही म्हणतो. अपोजिट वेक्टर. तिसरा जो काय आहे तो आहे इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर. फोर्थ वन इज रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर. फिफ्थ वन इज पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर. and sixth one is unit vector. unit vector. आजचं जे काही लेक्चर आहे तर त्यामध्ये आपण हे सर्वचे सर्व जे काही वेक्टरचे टाइप आहेत तर ते आपण डिस्कस करणार आहोत. त्यासाठी तुम्ही लक्षपूर्वक जे काही सांगतोय ते ऐकायचं आहे आणि लर्न करायचं आहे. तर यामध्ये सर्वप्रथम जो काही बघतोय आपण तो आहे झिरो वेक्टर. झिरो वेक्टर आणि त्यालाच आपण काय म्हणतो तर नल वेक्टर असेही म्हणतो. तर त्याची डेफिनेशन काय होईल. अ वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड in a particular direction is called as zero vector. त्याला आपण काय म्हणणार झिरो वेक्टर म्हणणार. काय आहे झिरो वेक्टर त्यालाच आपण काय म्हणतो तर नल वेक्टर असेही म्हणतो. तर काय आहे झिरो वेक्टर. ए वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड. असा वेक्टर का ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती पाहिजे झिरो पाहिजे इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन. त्याला आपण काय म्हणणार झिरो वेक्टर म्हणणार. आता ऑलरेडी आपण बघितलेलं आहे वेक्टर आहे म्हणजेच काय तर त्याला काय असणार आहे मॅग्निट्यूड असणार आहे आणि डायरेक्शन असणार आहे. पण आता झिरो वेक्टर बघतोय आपण वेक्टरचा टाइप बघतोय. मग झिरो वेक्टर म्हणजे काय का असा वेक्टर का ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड किती पाहिजे झिरो पाहिजे इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन. त्याला आपण काय म्हणणार झिरो वेक्टर असे म्हणणार. एकदम सिंपल आहे. झिरो वेक्टर म्हणजे काय तर असा वेक्टर का ज्या वेक्टरचे मॅग्निट्यूड किती आहे झिरो आहे त्याला आपण काय म्हणणार झिरो वेक्टर म्हणणार. झिरो वेक्टर इज ए वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड इन ए पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड ॲज झिरो वेक्टर. तो काय झाला झिरो वेक्टर झाला. अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय झिरो बार किंवा झिरो वेक्टर. याला आपण बार किंवा वेक्टर असेही म्हणतो. याला आपण कसं रिप्रेझेंट करणार सिम्बॉलिकली. इट इज रिप्रेझेंटेड बाय झिरो बार किंवा झिरो वेक्टर असं काय करतो त्याला आपण रिप्रेझेंट करतो. तर यासाठीचे जर एक्झाम्पल जर आपण घेतले तर त्यासाठीचं पहिलं जे काही एक्झाम्पल आहे ते आहे व्हेलॉसिटी वेक्टर. व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ ए स्टेशनरी पार्टिकल. velocity vector of a stationary particle is a zero vector. नेमकं काय म्हणायचं आहे तर त्याकडे काय करा लक्ष असू द्या.
व्हेलॉसिटी वेक्टर, आता आपल्याला माहिती आहे व्हेलॉसिटी काय आहे, एक प्रकारची वेक्टर क्वांटिटी आहे. मग आता व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ ए स्टेशनरी पार्टिकल, स्टेशनरी पार्टिकलचा जर व्हेलॉसिटी वेक्टर आपण घेतला तर तो काय असणार आहे, झिरो वेक्टर असणार आहे. म्हणजेच काय, स्टेशनरी पार्टिकल, स्टेशनरी म्हणजे काय तर तो काय आहे, रेस्टला आहे. रेस्टला आहे म्हणजेच काय तर त्या ठिकाणी त्या पार्टिकलची कोणत्याही प्रकारची मोशन होत नाही. म्हणजेच काय तर तो पार्टिकल त्याची पोझिशन चेंज करत नाहीये, ज्या पोझिशनला आहे त्याच पोझिशनला राहतो, म्हणजे तो काय आहे, स्टेशनरी आहे. स्टेशनरी असेल तर त्याचं मॅग्निट्यूड किती असणार आहे, व्हेलॉसिटीचे झिरो. म्हणून काय, स्टेशनरी पार्टिकलचा व्हेलॉसिटी वेक्टर काय असतो तर झिरो वेक्टर असतो. हे काय झालं, त्याचं एक्झाम्पल झालं. म्हणून पहिलं एक्झाम्पल काय, व्हेलॉसिटी वेक्टर ऑफ ए स्टेशनरी पार्टिकल इज ए झिरो वेक्टर. व्हेलॉसिटी वेक्टर घेतला कशाचा, स्टेशनरी पार्टिकलचा, तर तो काय असणार आहे, झिरो वेक्टर असणार आहे. म्हणजेच काय, स्टेशनरी पार्टिकल म्हणजे काय आहे, तो पार्टिकल रेस्टला आहे. रेस्टला आहे म्हणजे कोणत्या प्रकारची मोशन नाही, म्हणजे त्याच्या पोझिशन मध्ये काही चेंज होत नाही. चेंज होत नसेल तर त्याचं मॅग्निट्यूड किती असणार आहे, झिरो. म्हणून व्हेलॉसिटी वेक्टर काय झाला तर झिरो वेक्टर असे झाला. हे काय झालं, पहिलं एक्झाम्पल. नंतर ऍक्सलरेशन वेक्टर, ऍक्सलरेशन वेक्टर ऑफ एन ऑब्जेक्ट, of an object moving with uniform velocity, uniform velocity is a zero vector, is a zero vector. आता ऍक्सलरेशन वेक्टर, आता आपल्याला माहिती आहे का ऍक्सलरेशन सुद्धा काय आहे तर वेक्टर क्वांटिटी आहे. ऑफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी. युनिफॉर्म वेलॉसिटी, युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजेच काय तर वेलॉसिटी मध्ये चेंज होत नाहीये. युनिफॉर्म वेलॉसिटी म्हणजे इक्वल डिस्टन्स, पार्टिकलने किंवा ऑब्जेक्टने इक्वल डिस्टन्स इक्वल टाइम मध्ये कव्हर केलेलं असेल तर ते काय झालं, युनिफॉर्म वेलॉसिटी. म्हणजे वेलॉसिटी मध्ये काय होत नाहीये, चेंज होत नाहीये, बदल होत नाहीये. वेलॉसिटी मध्ये जर चेंजेस होत नसेल किंवा वेलॉसिटी युनिफॉर्म असेल, युनिफॉर्म आहे म्हणजेच काय वेलॉसिटी मध्ये चेंज होत नाही, तर वेलॉसिटी मध्ये चेंज होत नसेल तर ऍक्सलरेशन किती येणार आहे, झिरो येणार आहे. म्हणून काय तर ऍक्सलरेशन वेक्टर ऑफ एन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी इज ए झिरो वेक्टर. युनिफॉर्म वेलॉसिटीने मूव्ह होणारा एखादा जर ऑब्जेक्ट जर आपण घेतला तर त्याचा ऍक्सलरेशन किती असणार आहे, झिरो असणार आहे. म्हणून ऍक्सलरेशन वेक्टर ऑफ एन ऑब्जेक्ट मूव्हिंग विथ युनिफॉर्म वेलॉसिटी इज ए झिरो वेक्टर. त्याला आपण काय म्हणणार तर झिरो वेक्टर म्हणणार. हे काय झाले, दोन एक्झाम्पल झाले कशाबद्दलचे, झिरो वेक्टर बद्दलचे. त्यालाच आपण काय म्हणतो तर नल वेक्टर असेही म्हणतो. आता यानंतरचा जो काही दुसरा वेक्टर आहे तो आपण बघणार आहे निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर, आता निगेटिव्ह वेक्टर यालाच आपण काय म्हणतो तर अपोजिट वेक्टर असेही म्हणतो. अपोजिट वेक्टर, ए निगेटिव्ह वेक्टर, ए निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए गिवन वेक्टर इज ए वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर काय आहे त्याची डेफिनेशन काय आहे, ए निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए गिवन वेक्टर इज ए वेक्टर, is a vector having same magnitude, having same magnitude but direction is opposite to that of given vector, to that of given vector. निगेटिव्ह वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर काय आहे तर त्यालाच आपण ऑपोजिट वेक्टर असे म्हणतो. तर निगेटिव्ह वेक्टर इज ए गिवन वेक्टर, निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए गिवन वेक्टर, दिलेल्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर आपण कधी म्हणू का ज्या वेळेस वेक्टरचं जे काही मॅग्निट्यूड आहे ते कसं पाहिजे, सेम पाहिजे, पण डायरेक्शन कशी पाहिजे, अपोजिट पाहिजे. एखाद्या दोन वेक्टर मध्ये
जर त्यांची डायरेक्शन अपोजिट असेल तर त्याला आपण काय म्हणणार, निगेटिव्ह वेक्टर म्हणणार. त्यांचं मॅग्निट्यूड काय पाहिजे, सेम पाहिजे आणि डायरेक्शन काय पाहिजे, अपोजिट पाहिजे. तर त्यासाठी मी सिंपल काय घेतली, दोन वेक्टर्स घेतली. आता हे काय निगेटिव्ह वेक्टर म्हणजे नेमकं काय ते आपण समजून घेऊ. निगेटिव्ह वेक्टर काय आहे, तर निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए गिवन वेक्टर इज ए वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. असा वेक्टर का ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड काय आहे, सेम आहे आणि डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. त्याला आपण काय म्हणणार, तर निगेटिव्ह वेक्टर असे म्हणणार. सपोज मी काय केले, दोन वेक्टर घेतले. एक वेक्टर घेतला ए, तो या डायरेक्शनला घेतला. आता या हे काय आहे, हा वेक्टर ए आहे. मग आता ए निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए गिवन वेक्टर, हा जो काय आहे तो दिलेला वेक्टर आहे. म्हणजे हा वेक्टर आहे गिवन वेक्टर. हा ए वेक्टर जो काय आहे तो काय आहे, गिवन वेक्टर. आणि आता मला दुसरा जो काही वेक्टर घ्यायचा आहे तर त्याचं मॅग्निट्यूड काय पाहिजे, सेम पाहिजे. मॅग्निट्यूड काय पाहिजे, सेम पाहिजे. मग मॅग्निट्यूड सेम घेतलं, पण डायरेक्शन काय पाहिजे, अपोजिट पाहिजे. डायरेक्शन इज अपोजिट. मग या जो काही ए वेक्टर दिलेला वेक्टर आहे त्याची डायरेक्शन काय आहे, राईट साइडला. आणि हा जो काही वेक्टर आहे तर तो काय आहे, त्याला मी काय म्हणतो, वेक्टर बी असे म्हणतो. आणि त्याची डायरेक्शन कुठे आहे, लेफ्ट हँड साइडला. म्हणजे या दोघांचं मॅग्निट्यूड जरी सेम आहे पण डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. मग हा बी वेक्टर काय झाला, ए वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर. वेक्टर बी इज निगेटिव्ह वेक्टर टू वेक्टर ए. बी वेक्टर हा ए वेक्टरचा काय झाला, निगेटिव्ह वेक्टर झाला. हे काय झालं, दुसरा टाइप निगेटिव्ह वेक्टर. ए निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए गिवन वेक्टर इज ए वेक्टर हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड. असा वेक्टर का ज्या वेक्टरचं मॅग्निट्यूड पहिल्या दिलेल्या वेक्टरच्या मॅग्निट्यूड एवढंच आहे, फक्त काय का त्याची डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. ए वेक्टरची डायरेक्शन कुठे होती, राईट साइडला. आणि याची जी काही डायरेक्शन आहे ती कुठे आहे, टुवर्ड्स द लेफ्ट. म्हणजेच काय, यांची डायरेक्शन काय आहे, अपोजिट आहे. एक या डायरेक्शनला आहे आणि एक या डायरेक्शनला आहे. दॅट इज अपोजिट वेक्टर. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, तर निगेटिव्ह वेक्टर असेही म्हणतो. हे काय झालं, त्याचं निगेटिव्ह वेक्टर. यानंतर आपण बघणार आहोत इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर इक्वल टू वेक्टर्स A and B representing same physical quantity are said to be equal if and only if their magnitude as well as direction are same. म्हणजेच काय, इक्वल वेक्टर कधी म्हणणार आपण, ज्या वेळेस टू वेक्टर्स ए अँड बी रिप्रेझेंटिंग सेम फिजिकल क्वांटिटी. ए आणि बी हे दोन वेक्टर मी जर घेतली, काय रिप्रेझेंट करणार आहे, सेम फिजिकल क्वांटिटी. जी काही क्वांटिटी रिप्रेझेंट करणार आहे फिजिकल क्वांटिटी, तर ती काय पाहिजे, दोन्ही वेक्टर साठी सेम पाहिजे. आर सेड टू बी इक्वल. ते हे दोन वेक्टर ए आणि बी हे आपण इक्वल आहेत असं कधी म्हणू, ज्या वेळेस त्यांचे मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज त्यांची डायरेक्शन काय पाहिजे, सेम पाहिजे. म्हणजेच काय, इक्वल वेक्टर जर म्हटलं आपण, इक्वल वेक्टर्स. मग आता दोन वेक्टर जर आपण घेतले, कोणते दोन वेक्टर, ए वेक्टर अँड बी वेक्टर, असे दोन वेक्टर जर आपण घेतले तर हे इक्वल आहेत. हे आपण कधी म्हणणार, की ज्या वेळेस त्यांची मॅग्निट्यूड काय असेल, सेम असेल आणि डायरेक्शन सुद्धा काय असणार आहे, सेम असणार आहे, तरच आपण त्याला काय म्हणणार,
इक्वल वेक्टर्स असं म्हणणार. पण हे दोन्ही वेक्टरांनी काय रिप्रेझेंट केलं पाहिजे, तर सेम फिजिकल क्वांटिटी रिप्रेझेंट केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता हा वेक्टर काय झाला, ए झाला, हा वेक्टर ए, आणि दिस इज ऑल्सो वेक्टर बी. हा वेक्टर ए आहे आणि हा वेक्टर बी आहे. तर यांच्या दोघांचं मॅग्निट्यूड पण सेम आहे आणि या दोघांची डायरेक्शन जी काय आहे, याची पण इकडे आहे आणि याची पण कुठे आहे, त्या डायरेक्शनला आहे. म्हणजे या दोन्ही वेक्टरची डायरेक्शन काय आहे, सेम आहे. आणि मॅग्निट्यूड सुद्धा काय आहे, याचं जे काही मॅग्निट्यूड आहे ते पण काय आहे, सेम आहे. म्हणून हे दोन्ही जे वेक्टर्स आहे, वेक्टर्स ए आणि बी, हे काय झाले, इक्वल वेक्टर झाले. मग इक्वल वेक्टरची डेफिनेशन काय होईल, इक्वल वेक्टर्स, टू वेक्टर्स ए अँड बी आर सेड टू बी इक्वल. कधी दोन वेक्टर हे कधी इक्वल आहेत असं आपण म्हणू, ज्या वेळेस त्यांचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही पण काय असतील, सेम असतील किंवा इक्वल असतील. तर त्याच वेळेस आपण त्याला काय म्हणणार, तर इक्वल वेक्टर्स असे म्हणणार. यानंतर आपण बघणार आहोत रिझल्टंट वेक्टर. यानंतर जो काय आहे तो बघणार आहोत रिझल्टंट वेक्टर. मग आता रिझल्टंट वेक्टर काय असणार आहे, रिझल्टंट काय आहे तो, रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट वेक्टर, the resultant of two or more vectors, resultant of two or more vectors is that single vector which produces same effect as produced by all vectors together. याला आपण काय म्हणतो, तर रिझल्टंट वेक्टर होतो. नेमकं काय आहे तर ते आपण समजून घेऊ. द रिझल्टंट ऑफ टू ऑर मोर वेक्टर्स इज दॅट सिंगल वेक्टर. दोन किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टरचा जो काही रिझल्टंट आहे तो असा एक सिंगल वेक्टर आहे का जो हे दोन जे काही किंवा दोन पेक्षा जास्त वेक्टर जो काही इफेक्ट प्रोड्यूस करणार असतील तर तोच इफेक्ट हा काय करणार आहे, तेवढाच इफेक्ट, सेम इफेक्ट हा सिंगल वेक्टर प्रोड्यूस करतो. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, तर रिझल्टंट वेक्टर असे म्हणतो. द रिझल्टंट ऑफ टू ऑर मोर वेक्टर्स इज दॅट सिंगल वेक्टर विच प्रोड्युसेस सेम इफेक्ट ॲज प्रोड्यूस्ड बाय द ऑल वेक्टर्स टुगेदर. हे दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे काही वेक्टर्स आहेत ते जे काही इफेक्ट प्रोड्यूस करत असतील तोच इफेक्ट, सेम इफेक्ट हा सिंगल वेक्टर प्रोड्यूस करतो. तर त्याला आपण काय म्हणतो, तर रिझल्टंट वेक्टर असे म्हणतो. यानंतर जो काही आहे तर तो बघणार आहोत आपण पोझिशन वेक्टर. पोझिशन वेक्टर, the vector which gives the position of a particle at a point with respect to origin of the chosen coordinate system or to the chosen coordinate system is called position vector of that particle is called पोझिशन वेक्टर ऑफ दॅट पार्टिकल. आता पोझिशन वेक्टर काय, तर ते आपल्याला काय करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. द वेक्टर विच गिव्स द पोझिशन, असा वेक्टर का जो आपल्याला काय देईल, पोझिशन देईल. कशाची, पार्टिकलची. कोणाच्या रिस्पेक्ट टू, कोणाच्या आधारावर, तर विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. म्हणजे ओरिजिनच्या
सहाय्याने पार्टिकलची पोझिशन आपण काय करणार आहोत, डिफाइन करणार आहोत किंवा त्याची पोझिशन लोकेट करणार आहोत इन ए चोजन कोऑर्डिनेट सिस्टीम. ओरिजिन इन ए चोजन कोऑर्डिनेट सिस्टीम. जी काही कोऑर्डिनेट सिस्टीम आपण चूज केलेली आहे तर त्या कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये जी काही पोझिशन आहे पार्टिकलची ती आपण लोकेट करणार आहोत. त्याला आपण काय म्हणणार तर पोझिशन वेक्टर असं म्हणणार. कशाचा तर त्या पार्टिकलचा. सपोज मी काय केलेलं आहे, एक कोऑर्डिनेट सिस्टीम घेतलेली आहे. ही कोऑर्डिनेट सिस्टीम त्याचं काय झालं ओरिजिन आणि ही कोऑर्डिनेट सिस्टीम एक्स वाय ही काय झाली कोऑर्डिनेट सिस्टीम. कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे काय आहे, रेफरन्स सिस्टीम आहे का जिचा आधार घेऊन आपण काय करतो एखाद्या पार्टिकलची पोझिशन काय करतो सांगतो, लोकेट करतो. मग आता ही कोऑर्डिनेट सिस्टीम आपण जर घेतली तर त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, द वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ ए पार्टिकल ऍट ए पॉइंट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. सपोज मी काय घेतला, इथे एक पॉइंट घेतला, त्या पॉइंटला काय नाव दिलं पी नाव दिलं. आता हा पॉइंट आहे म्हणजेच काय ही पोझिशन आहे ही लोकेट करायची आहे मला. तर याच्यासाठी मी काय करणार वेक्टर घेणार. काय घेणार वेक्टर विच गिव्स द पोझिशन म्हणजे काय वेक्टर यूज करणार आणि तो विथ रिस्पेक्ट टू काय असला पाहिजे ओरिजिन असला पाहिजे. हे या कोऑर्डिनेट सिस्टीमचं काय आहे ओरिजिन आहे. मग या ओरिजिन पासून हा जो काही पॉइंट आहे मी काय केला या ठिकाणी असा वेक्टर ड्रॉ केला. मग आता जो काही हा वेक्टर झाला द वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ ए पार्टिकल. पी पॉइंटला जो काही पार्टिकल आहे त्या पार्टिकलची पोझिशन आपल्याला या वेक्टर ओपी या वेक्टर मुळे भेटलेली आहे. पण कशामध्ये तर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये. जी काही कोऑर्डिनेट सिस्टीम आपण चूज केली तर त्या ठिकाणी आपण काय घेतलेला आहे एक पॉइंट घेतलेला आहे आणि तो पॉइंट पासून आपण काय केला ओरिजिनचा आधार घेऊन विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन काय केला वेक्टर ड्रॉ केला. आता हा जो काही पॉइंट आहे तर हा जो पॉइंट ओरिजिन पासूनच जे काय आहे तर ही काय झाली त्याची पोझिशन झाली. म्हणजेच काय द वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ ए पार्टिकल. आता पी पॉइंटला जो काही पार्टिकल आहे त्या पार्टिकलची पोझिशन आपण काय केली वेक्टरच्या सहाय्याने दिलेली आहे विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. मग तो वेक्टर जो काय आहे तो कशापासून घेतला विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन पासून घेतलेला आहे. मग हा काय झाला तर तो पोझिशन वेक्टर झाला. परत एकदा ऐका पोझिशन वेक्टर काय आहे द वेक्टर विच गिव्स द पोझिशन ऑफ ए पार्टिकल. असा वेक्टर का जो पार्टिकलची काय देतोय आपल्याला पोझिशन देतोय ऍट ए पॉइंट विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. आणि ती जी पोझिशन देणार आहे ती विथ रिस्पेक्ट टू कशाला असणार आहे ओरिजिनशी असणार आहे. आणि ते ओरिजिन कशाचं असणार आहे तर कोऑर्डिनेट सिस्टीम जी काय आपण चूज केलेली आहे तर त्या कोऑर्डिनेट सिस्टीमचं काय असणार आहे ओरिजिन असणार आहे. मग आता हा पी पॉइंट आहे त्या ठिकाणी पार्टिकल होता त्याच्यासाठी आपण वेक्टर वापरला. मग आता वेक्टरच्या सहाय्याने आपण काय केली त्या पॉइंटची काय केली पोझिशन दाखवली. म्हणजे हा काय झाला पोझिशन वेक्टर झाला. ही काय आहे पोझिशन वेक्टर. यालाच आपण काय म्हणतो सपोज मी काय म्हटलो याला आर वेक्टर आर म्हटलो यालाच आपण काय म्हणतो तर पोझिशन वेक्टर डिनोट करताना आपण काय करतो वेक्टर आर असं पण वापरतो किंवा यालाच आपण काय म्हणतो ओपी वेक्टर म्हणतो. म्हणजेच काय वेक्टर पी विथ रिस्पेक्ट टू द ओरिजिन. म्हणजेच काय तर पी जो काही पॉइंट आहे त्या पॉइंटवर जो काही पार्टिकल आहे त्याची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू काय घेतलेली आहे आपण ओरिजिन घेतलेली आहे. दॅट इज पोझिशन वेक्टर. हा काय आहे तर पोझिशन वेक्टर आहे.